आई राजा उदो उदो 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 आई राजा उदो उदो. अहो काय झालंय? अहो दादा, अहो आजपर्यंत जे घडलं नाही ते आज घडलं बघा. अहो तुमच्या लेकीनं चमत्कारच केला की. मी कुठला चमत्कार नाही केला काका. मी फक्त देवी आईची प्रार्थना केली, तिला हाक मारली, तिनंच सगळं काही घडवलं. अहो पण काय झालंय मला नीट सांगाल का? अहो गावाच्या देवळात जाण्यासाठी मधुराच्या ज्या माणसांनी कर लावला होता आणि आपला मेंगाजी समद्यांना अडवत होता. तुमची जगदंबा तिथं आली. तिनं त्या सैनिकांना अडवलं आणि म्हणाली जिथं भक्त असतील तिथं देवी जाईल. आणि खरंच देवी गाभारा सोडून देवळातल्या खांबात प्रगट झाली. वय वय, अहो कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. अहो मेंगाजी आणि मदराची समधी माणसं गोंधळून गेलीत आणि सगळीच्या सगळी पळून गेलीत बघा. जगदंबा तू समद्यांपेक्षा वेगळी आहेस ग. मोठी मोठी माणसं जिथं जायला घाबरतात तिथं तू धाडसानं घुसतीस आणि काय बी करून धावतीस. मी कुठे काय केलंय? जे काय करते ती माझी तुजाई करते. खरं आहे ग, पण धाडस तर आहे ना तुझ्यात. धाडस तर माझ्या अंगात माझ्या आईमुळे आलंय. खरंच मी कशी तिला सापडले, तिने मला कसं घरी आणलं, वाढवलं, सगळं माहितीये मला. समदं गाव तिला विरोध करत होतं. तुम्ही पण सुरुवातीला मनापासून तयार नव्हता ना बाबा. पण ती एकटी माझ्यासाठी लढली. तेव्हा मला आईची किती गरज आहे ते फक्त तिला कळलं. मायाने तिला शिळा बनवून टाकलं होतं. तेव्हा पण माझ्याच काळजीने तशीच स्वतःला ओढत घरापर्यंत आली ती. एवढं धाडस आहे तिच्यात तर ते माझ्यात येणारच ना. मी भक्ती तुमच्याकडून शिकले बाबा, शक्ती तुझ्याकडून घेतली, मग हे धाडस माझ्या आईकडून घेतलंय मी. सोडा सोडा तिला. तिच्या वतीनं मी माफी मागतो. सोडा मधुरान, सोडा. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मरल ती. सोडा सोडा तिला. सुंदरा 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 उठ. सुंदरा उठ. सुंदरा सुंदरा उठ. मी मदराज आहे.
तुझ्या घरचा दास नाही. माझ्याशी बोलताना आपली लायकी ओळखून बोलायचं. तुमच्या 4 गोष्टी ऐकल्या म्हणून डोक्यावर नाही बसायचं. कुणाला मारायचं आणि कुणाला तारायचं ते मी ठरवेन. प्रत्येकाची वेळ येणार आहे, तेव्हा त्याला भोगायला लागणारच आहे. मदराजाचा फटका आता नाही सुटका. चला निघा आता. जगदंबाचं नाव काढल्यावर लईच पिसाळतो युगडी. नक्कीच काहीतरी भानगड आहे. आधी ती माया बी जगदंबाच्या मागे लागली होती, त्याच्यानंतर ती मोहिनी, हा ना आता ह्यो. जगदंबाच्या बाबतीत नक्की कुठं पाणी मुरतंय ते शोधून काढलंच पाहिजे. चुकलं माझं, मला क्षमा कर. मी बी तुला लई रागवले ग. तुला नाही नाही ते बोलले, पण काळजी वाटते ग बाळा मला तुझी. बाळा, तू गावातल्या लोकांसाठी समद करतेस, तुला त्यांची काळजी आहे हे समद कळतंय ग मला. लहानपणापासनं देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. एवढी संकट आली तुझ्यावर, पण ती समधी पार झाली, कारण देवी आई आहे तुझ्या पाठीशी. पण आता मला भीती वाटते ग, तुला काहीतरी होईल याची भीती वाटते. आई, तू उगाच घाबरतेस. मला काहीच होणार नाही. तूच म्हणालीस ना कुठल्याही संकटातून मी वाचते म्हणून. वय ग, पण आईचं काळीज आहे माझं, तुला नाही कळणार. जरा ऐक माझं, आज तुझ्याकडं काहीतरी मागायचं आहे मला. मी मागेल ते देशील? हो, देईन की. मग हे गाव सोडून जायचं वचन दे मला. तुझ्यावर असलेलं संकट टळेपर्यंत यांच्या भावाकडं, तुझ्या काकांकडे जाऊन राहायचं. हेच वचन हवंय मला तुझ्याकडून. दे वचन. तुझाही सध्या योग निद्रेत आहे, तर मी हे गाव सोडून गेले तर मदाशी कोण लढणार? आईला हे वचन देऊन बसले तर मी गावाला कधीच वाचवू शकणार नाही. दे मला वचन. मी वचन देते, हे गाव सोडून जाईल, हे गाव सोडून जाईल, हे गाव सोडून जाईल, हे गाव सोडून जाईल. देवी, कुठे होतात तुम्ही? तुम्हाला भेटायचा प्रयत्न करत होतो, पण आपली भेट झालीच नाही. एक वाईट बातमी, मला हे गाव सोडून जावं लागणार आहे. हो, आज तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा तुमच्या आईकडून ते कळालं मला. देवी, तुम्ही इथून गेल्यावर या गावाचं रक्षण कोण करणार? मलाही तिचीच काळजी वाटते. तुळजाईने गावाचं रक्षण करण्याचं काम माझ्याकडेच दिलं होतं, त्यासाठी मला तयारी केलं होतं. पण आता मीच इथे नसणार. मदराजाशी लढायचं, पण आधी धनाजीराव सापडायला पाहिजेत ना. त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय देवी. हो, काल रात्री आपलं बोलणं झालं ना, तेव्हा तोच विचार माझ्या डोक्यात होता. झोपायला जात असताना मला एक गोष्ट आठवली. मायाने ज्यावेळी हल्ला केला होता त्यावेळी चिंचपुरात राहत असणाऱ्या कदमबाबांना तिनं नाहीसं केलं होतं. ते कुठे आहेत हे कोणीच शोधू शकत नव्हतं, पण मग एका व्यक्तीने त्यांना शोधून काढलं. कोणी? साक्षात योग विद्येचे जनक माझे प्रभू महादेवांनी. त्यांनी योग विद्येच्या सहाय्याने कदमबाबा कुठल्या रूपात आहेत हे शोधून काढलं आणि त्यांना वाचवलं. गंगाईला
तुमच्या आईलाही त्यांनीच वाचवलं होतं. हो खरंच की. म्हणजे ह्या परिस्थितीत महादेवच आपल्याला वाचवू शकतात. मी इथे नसताना तेच माझा नाशी करू शकतात. नंदी महाराज, तुम्ही त्यांना भेटून ही विनंती कराल? हो करेन की. त्यांना भेटतो आणि सगळी परिस्थिती सांगतो. देवींच्या कामात मदत करण्यासाठी प्रभो कधीच नाही म्हणणार नाहीत. आता तुम्ही निश्चिंत राहा. येताना चांगली बातमीच घेऊन येतो. नंदी आलास? उठ. आज अचानक आमची आठवण कशी आली? तिथे तुझं मन रमेन असं झालं म्हणून तू कैलासावर आलास? प्रभो काय म्हणताय हे? आपल्या आठवणींशिवाय एक क्षणही राहू शकत नाही मी. तुम्ही सांगितलं साक्षात देवींचा अंश असणाऱ्या जगदंबाची काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही तिथे मला थांब म्हणालात. म्हणून केवळ मी थांबलो. आणि तुम्ही म्हणताय? आम्हाला कल्पना आहे त्याची. प्रभू तुळजादेवी आता तिच्या रक्षणासाठी तिथं नाही याची सुद्धा आपल्याला कल्पना असेलच. हो त्याचीही कल्पना आहे. परंतु नेमकं काय झालंय हे पाहण्याचं आम्ही टाळलं. प्रभू तुळजादेवी योग निद्रेत गेल्या आहेत. दिती ज्या अमंगल शक्तींनी अनर्थ घडवू पाहत होती त्या त्यांनी शोषून घेतल्या आहेत. का केलं देवींनी असं? देवींना त्या ग्रंथाचा सहवास सुद्धा सहन होत नव्हता. आदिशक्तीच्या योजनेत हे नक्कीच नसणार. देवींनी हे सारं जगदंबासाठी केलंय. पण प्रभू आता देवींची साथ नसल्यामुळं जगदंबेला तुमची गरज आहे. ती संकटात आहे प्रभू.